स्रोत। ब्रेक नंतर पुणे दिनांकमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत। उन्हाच्या झळा जशा वाढत आहेत तसा तो सुसह्य करण्यासाठीच्या साधनांचा वापरही वाढताना दिसत आहे। अगदी सर्वसामान्यांच्या घरातही एसी, कूलर यांच्यासारखी साधनं बघायला मिळतात, परंतु कमीत कमी साधनांचा वापर करत आणि अत्यल्प विजेचा वापर करतही घरामध्ये गारवा निर्माण करता येतो। मात्र याला जोड हवी ती कल्पकतेची। पुण्यात सध्या तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे असताना या घरातील तापमानाचा पारा मात्र 33 अंशांवर थांबलाय। तुम्हाला वाटेल यासाठी या घरामध्ये मोठा एसी किंवा अनेक कूलर लावले असतील, मात्र हे संपूर्ण घर केवळ एका लहानशा कूलरच्या सहाय्याने थंड ठेवण्यात आले। यासाठी थोड्या वास्तुशास्त्राचा आणि थोड्या कल्पकतेचा वापर करण्यात आलाय। हा एअर कूलर ज्या दिशेनं वारं खिडकीतून घरात येतं त्या खिडकीजवळ ठेवण्यात आलाय। तसंच काचेच्या खिडक्यांना बुकेसाठी वापरले जाणारे प्लास्टिकचे पारदर्शक कागद लावण्यात आलेत, ज्यामुळे घरात येणारं ऊन परावर्तित होतंय। तर इथे काय केलं की घराची जी पश्चिमेकडची बाजू आहे तिथून नॅचरल व्हेंटिलेशन, त्यातून नैसर्गिकरित्या जो वारा येतो त्याचा इथे उपयोग केलेला आहे। गरम हवा पश्चिमेकडनं आत येते, या कूलरमधनं थंड होते आणि इकडनं या हॉलमधनं बाहेर जाते। तर संपूर्ण 3 बेडरूमच्या घरामध्ये हा एकच एंट्री पॉईंट आणि हा एक्झिट पॉईंट ठेवला आहे। याच्यामुळे लो प्रेशर, लो टेम्परेचरचा एक विंड कॉरिडॉर तयार होतो आणि त्याच्यामुळे घरातल्या बाकीच्या रूम्समधली हवा ह्याच्यामध्ये मिक्स होऊन सगळं घर या 150 वॉटच्या कूलरनी थंड होतं। या पद्धतीनं केवळ फ्लॅट्स किंवा मोठ्या घरांमधीलच नव्हे तर पत्र्यांचं छत असलेल्या घरांमध्येही गारवा निर्माण करणं शक्य आहे। पत्र्याच्या घरात छताला आतून मॅट आणि पारदर्शक कागदाचं कोटिंग केल्यास घरात येणारी उष्णता रोखता येते। ही उष्णता या कोटिंगमुळे पुन्हा वर ढकलली जाते। या थर्मामीटरच्या आकड्यांवरून आपल्याला या घरातील तापमानात झालेला बदल कळू शकतो। हे पहिल्यांदा वरती सिमेंटचा पत्रा होता, जो पहिल्यापासून होता तो प्रचंड प्रमाणात तापायचा। जसं बाहेर टेम्परेचर असेल त्याच्यापेक्षा आतमध्ये जास्त असायचं। त्याच्यावरती हिटलॉनची शीट आहे, हे 3 mm चे, त्याच्यावरती हा एक कागद आहे जो रिफ्लेक्शन वरती आणि खालती दोन्ही बाजूला त्याला शेड येते, ते तो पहिल्यांदा त्याला चिटकवला खालतीच आणि मग नंतर तो वरती हे हिटलॉनची शीट होते वरती चिटकवले। त्याच्यामध्ये जवळजवळ 6 ते 7 डिग्रीचा फरक तर जाणवतोच। त्याच्यानंतर हा एक छोट्या प्रमाणातला पण कूलर आहे घरामध्ये, तो कूलर लावल्यानंतर तर त्याचा खूप इफेक्ट जास्त जाणवतो। अतिशय कमी खर्चात घरच्या घरी अशा पद्धतीनं तापमान नियंत्रित करणं शक्य आहे। पुण्यात रोटरी क्लबच्या वतीनं नागरिकांना याबाबत मोफत मार्गदर्शन देण्याची सोय करण्यात आली। घरांची रचना आणि पद्धत कोणतीही असली तरी अशा प्रकारच्या कल्पकतेच्या सहाय्यानं घरातील तापमान कमी करणं शक्य आहे। मंदार गुंजारी, स्टार माझा, पुणे। पुणे दिनांकमध्ये आज इथेच थांबूयात। वेळ झाले निरोप घेण्याची।